जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान समास पहिला निस्पृह लक्षणनाम. श्रीराम समर्थ. ऐका स्पृहाची सिकवन, युक्ती बुद्धी शहाणपण, जेने राहे समाधान निरंतर. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातला दशक 14वा आहे अखंड ध्यान आणि त्यातला समास पहिला आहे निस्पृह लक्षणनाम. समर्थ आपल्याला पहिल्याच ओवीमध्ये ऐकायला सांगतात, श्रवण करायला सांगतात. स्पृहाची शिकवण म्हणजे काय? ही स्पृहा टाळण्याची शिकवण आहे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? युक्ती बुद्धी शहाणपण. मग युक्ती, योग्य युक्ती, विवेक बुद्धी आणि शहाणपण वापरल्यानंतरच निरंतर टिकणारं समाधान आम्हाला प्राप्त होणार आहे. स्पृहा काय आहे? इच्छा आहे, आसक्ती आहे. एखाद्याला नवीन गाडी घ्यावीशी वाटते, ती गाडी मिळावी अशी स्पृहा निर्माण होते. पण युक्तीने, बुद्धीने आणि शहाणपणाने विचार जर केला तर सध्या त्या गाडीची खरंच गरज आहे काय? त्या गाडीसाठी खरंच कर्ज काढावे काय? असे प्रश्न जर त्याने विचारलं तर तो मोहापासून म्हणजे त्या स्पृहेपासून दूर राहून अखंड समाधानामध्ये राहू शकतो. आपल्याला जेव्हा विवेक बुद्धीने, युक्तीने आणि शहाणपणाने गरज आणि हौस यातला फरक समजला की आपल्या चित्तामध्ये समाधान राहतं. एखाद्याला एक ठराविक पगार असतो आणि त्या पगारामध्ये तो समाधानी असतो, कारण त्याला प्रलोभनं नसतं. त्याच्याकडे कुठली स्पृहा त्या ठिकाणी जागृत झालेली नसते. जशा स्पृहा जागृत व्हायला लागतात, त्या इच्छा त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला लागतात, तेव्हा मात्र तो वेगवेगळे निर्णय घ्यायला लागतो आणि त्याच्या चित्तामध्ये समाधान काही राहत नाही. बघा समर्थ काय सांगते. सोपा मंत्र परी नेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. माझे बोलणे साधे आहे, पण त्यामध्ये गुणवत्ता आहे, अनुभव आहे. जसं एक साधं औषध गुणवंत असतं, गुणकारी असतं, तसा हा उपदेश आहे. बघा, जसे एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतात, अरे बाबा वेळेवर झोपत जा. हे वाक्य सोपं वाटतं, पण त्यामध्ये आरोग्य टिकवण्याचं तत्त्वज्ञान असतं. सद्गुरूसुद्धा आपल्याला एखादं तत्त्वज्ञान तितकंच सहज करून सांगतात, सोपं करून सांगतात, सुलभ करून सांगतात. मंत्र सोपं आहे पण नेमस्त आहे. औषध साधं आहे पण गुणवंत आहे. तसं बोलणं सुद्धा साधं असलं तरी ते सप्रचित आहे. नुसतं प्रचित नाही आहे, ते सप्रचित आहे. समर्थांचे उपदेशसुद्धा तसेच आहेत. आम्हाला काय केलं आहे? समर्थांनी श्रवणाच्या बैठकीत बसवून हे औषध दिलेलं आहे आणि ते औषध एवढं गुणकारी आहे की आम्हाला विकारमुक्त केलेलं आहे. बरोबर? बघा पुढं. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती साक्षपे सेवावे. जर कुणी हे उत्तमाचं श्रवण केलं तर त्याच्या आचरणामध्ये परिवर्तन होणारच आहे. त्याच्या अंतरी असणारे दुर्गुण जाऊन त्याला सद्गुणांची प्राप्ती होणारच आहे. हे फक्त श्रवणाने होणार आहे. हे शब्दाच्या औषधाने होणार आहे. आपल्याला सांगितलं आहे मंगलाचरणामध्ये, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. मग इथं तसंच सांगितलं आहे, तत्काळ सांगितलं आहे. अवगुण तत्काळ जाणार आहेत आणि उत्तम गुण तत्काळ येणार सुद्धा आहेत. आपल्या देहामध्ये अवगुण आहेत म्हणून उत्तम गुण येत नाही आहेत, सद्गुण येत नाहीत. एकदा ते बाहेर पडले की ते येणारच आहेत, पण त्यासाठी त्यांना बाहेर काढलं पाहिजे ना अवगुणांना.
तेव्हाच उत्तम गुणांची एंट्री होणार आहे. बरोबर. आता बघा समर्थ काय सांगताय, 4थी ओवी आहे. आज 80 ओव्यांचं श्रवण आहे, उत्तमाचं श्रवण आहे, अतिशय सुंदर समास आहे. 4थी ओवी सांगते, निस्पृहता धरू नये, धरिली तरी सांडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. निस्पृहता म्हणजे आसक्ती तुम्ही सोडून दिलेली आहे. आता आसक्ती विरहित झालेला आहे. पण ती काय सहज मिळालेली आसक्ती नाही आहे, ती सहज मिळालेली निस्पृहता नाही आहे. आता ती मिळाली आहे तर ती सोडून कशाला द्यायची? ती आता धरली आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती टिकून राहता आलं पाहिजे. मग आता सोडली तुम्ही तरी परत तुम्ही ओळखीच्या जगामध्ये हिंडू नका. ज्याने एकदा काय केलेले आहे, विरक्ती घेऊन साधन मार्ग, भक्ती मार्ग निवडलेला आहे, त्यांनी पुन्हा तिकडे जायचं नाही. ज्यांनी एकदा श्रीमत निवडलेला आहे, श्रीमत धरलेला आहे, त्यांनी परत लोकमतात जायचं नाही. तिकडे गेलं की त्याचं आध्यात्मिक स्थैर्य बिघडत असतं बघा. म्हणजे लोकमतातून श्रीमतात येणं सोपं आहे, स्पृहेतून निस्पृहता धरणं अवघड आहे. स्पृहा होती, निस्पृह व्हायला वेळ लागला आणि परत ती सांडली आणि परत अजून ओळखीमध्ये हिंडतोय, तर समर्थांना ते अभिप्रेत नाही आहे. समर्थ सरळ सांगतात, निस्पृहता धरू नये, धरली तरी सांडू नये आणि सांडली तरी ओळखीमध्ये हिंडू नये. पुन्हा नाही फिरायचं तिथं. आध्यात्मिक स्थैर्य बिघडलंय. श्रीमतामध्ये होता, लोकमतामध्ये गेला आणि आध्यात्मिक स्थैर्य बिघडून बसला. बघा समर्थ पुढं सांगतायत अजून, कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाकू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपले. समर्थ काय सांगतायत, काम वासना युक्त दृष्टिकोन नकोच आहे. मनामध्ये विषय वासनांची चव चाखायची इच्छा स्पृहा असू नये. अंतःकरणात भावनेच्या लहरी उठल्या तरी त्या मुखाने व्यक्त करू नये. जर एखाद्या दासाने, साधकाने वाईट दृश्य पाहिलं तरी त्यावर प्रतिक्रिया न देता मनाला, चित्ताला आवर घालून त्यांनी काय करायचं आहे, अखंड ध्यान करत राहायचं. बघा पुढची ओवी, एकच स्थळी राहू नये, कानकोंडे सहो नये, द्रव्यदारा पाहू नये आळकेपणे. निस्पृह पुरुष कसा असावा? निस्पृह पुरुषाने एका स्थळाला, एका ठिकाणाला चिटकून राहू नये. त्याचे मन, त्याचा देह, त्याचा व्यवहार एकाच ठिकाणी अडकून पडतो. कानकोंडेपणा म्हणजे काय? अंतर्मुखतेच्या नावाखाली लोकांपासून तुटक राहणे योग्य नाही. त्याने द्रव्य आणि स्त्री यांच्याकडे लोभाने पाहू नये. त्यांच्याशी अनावश्यक संबंध निर्माण करू नये. आपले मन तिकडं गुंतवू नये. एखादा असतो, सेवक असतो, साधक असतो, तो श्रीमंताच्या घरी सेवा करत असतो. पण तिथं असलेली जी श्रीमंती आहे, तिथं असलेल्या ज्या सुखसुविधा आहेत, त्या त्याला मोह पाडतात आणि तो तिथं स्थायिक व्हायला लागतो. ही वृत्ती निस्पृहतेच्या बरोबर उलटी आहे. बरोबर आहे का? एका स्थळी राहायला नाही पाहिजे, कानकोंडे राहायला नाही पाहिजे, द्रव्यदारा पाहायला नाही पाहिजे. हावरेपणाने, आळकीपणा म्हणजे हावरटपणा आहे तो. निस्पृह पुरुषाने एका जागेवरती थांबायचं नाही. मनाने, देहाने, व्यवहाराने एकाच जागेबरोबर आसक्त व्हायचं नाही. कानकोंडेपणाच्या नावाखाली लोकांपासून तुटक राहायचं नाही. दुसऱ्याचं द्रव्य, दुसऱ्याची स्त्री यांच्याकडे लोभाने पाहायचं नाही, वासनेने पाहायचं नाही. तिकडं जायचंच नाही, तिकडं गुंतायचंच नाही. समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे.
बघा पुढं सांगितलंय, असं केल्याने आचरण भ्रष्ट होतं. मग समर्थ पुढच्या ओळी सांगतात, आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उना शब्द घेऊ नये आपणावरी. आपल्या आचरणामध्ये दोष निर्माण होईल असं काहीही करू नये. कुणी आपल्याला दान दिलं तरी त्यामागे लोभ नसावा. उन कुणी बोलावं, टीका निंदा आपल्यावरती कुणी करणार नाही, अशा पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे. काय होतं बघा, कुणी एखादा साधू महंत याला मोठं दान दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं की त्याची ती वृत्ती बदलत जाते आणि समाज त्याच्या आचरणावरती टीका करायला लागतो. निस्पृह साधकाने हे टाळलं पाहिजे, कारण हे मोह उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. दिल्या द्रव्य घेऊ नये. का बरं असं झालं? त्याचं आचरण भ्रष्ट झालेलं आहे. तो द्रव्य घेतोय, त्याच्यावरती काय झालेली आहे? टीका झालेली आहे, उना शब्द आलेला आहे. मग हे असंच झालं नाही पाहिजे. निस्पृह साधकाने हे सगळं टाळलं पाहिजे. बघा पुढे समर्थ काय सांगतात, भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळख आपली. भिक्षा मागणं ही जीवनाची गरज आहे, त्यामध्ये लाज काय वाटायची, पण त्याचा अतिरेकही नको. तसेच ओळखीनं मागणं आणि ओळखीच्या लोकांनी आपल्याला विचारल्यानंतर ओळख देणं हे सुद्धा काय आहे? निस्पृहतेस बाधक आहे. एखादा साधू त्याच्या ओळखीच्या लोकांकडून भिक्षा मागतो आणि ओळखीचा फायदा घेत असेल तर ती स्पृहाच आहे ना. निस्पृह कुठं झाला तो? भलेही तो साधू असला तरी तो काय करतोय? भिक्षेची लाज वाटते म्हणून मित्राकडे जाऊन भिक्षा मागतो, बरोबर? त्याच्या ओळखीचा फायदा घेतोय, ही स्पृह आहे. बघा पुढची ओवी आहे, धड मळीन नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. कपडे नीट पण साधे असावेत, अन्न हे स्वाभाविक पोटापुरतं असावे. गोडगोड आणि मोहक अन्न, त्याचा लोभ नसू नये. लोभ नकोच गोड अन्नाचा. कोणत्याही गोष्टीबाबत हट्टीपणा नको. प्रसंगानुसार स्थलकालानुसार त्याचं वागणं अपेक्षित आहे. कुणाचं? निस्पृहाचं. एखादा साधक जर सतत मधुर आणि गोड अन्नाची अपेक्षा करत असेल आणि ते जर त्याला मिळालं नाही तर त्याची वृत्ती जी आहे ती बघा कशी आहे. त्याच्या देहामध्ये स्पृहा जागृत झालेली आहे गोड अन्नाची, मधुर अन्नाची. तो निस्पृह कसा काय म्हणता येईल? बरोबर? बघा पुढे समर्थाने सांगितलं आहे, आता हा भोग घ्यायची वृत्ती आहे ना, गोड अन्न घेणं मला मिळायला पाहिजे. पुढच्या ओवीमध्ये पहिला शब्दच आहे भोगी. 10वी ओवी आहे, 80व्या ओवीपर्यंत जायचं, उत्तमाचं श्रवण करावं. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये जीवितवाची. मन भोगामध्ये गुंतवू नये. शरीर सुख किंवा दुःख हे काय आहे? अपरिहार्य आहे, बरोबर आहे. त्याचा बाऊ नाही करायचा, त्याचा डांगोरा नाही पेटत बसायचा. भविष्यात आपले जीवन कसे राहील याची चिंता करू नये, कुठली अपेक्षा करू नये, मनात धरायचीच नाही. एखादा व्यक्ती जर स्वतःच्या आरोग्याची वारंवार काळजी करत असेल, चिंता करत असेल आणि त्याच्या मनामध्ये जीवन दीर्घतेची इच्छा धरत असेल तर त्याची निस्पृहता अपूर्ण आहे, पूर्ण होणारच नाही ती. कारण मृत्यू येणारच आहे. त्यामुळं समर्थांनी स्पष्ट सांगितलंय, देह दुःखे त्रासू नये, ते येणारच आहे, ते अपरिहार्य आहे ना. पुढे आशा धरू नये जीवितवाची. पुढे भविष्यात आपलं जीवन कसं असेल याची चिंता मनात धरूच नये. बघा, विरक्ती गळू देऊ नये, धारिष्ट चळू देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे.
मग वैराग्याची भावना ढळूच देऊ नये, विरक्ती कधीच ढळू देऊ नये. प्रसंग किती कठीण असला तर मनोबल ढळू देऊ नये. आपल्या ज्ञानावरती दाग लागू नये आणि विवेकाच्या आधारावरती आपली परिस्थिती टिकवता आली पाहिजे. समर्थांनी सांगितलं बघा, विरक्ती गळू देऊ नये, वैराग्य गळू देऊ नको, धारिष्ट चळू देऊ नये. जो धीर आहे तो चळला नाही पाहिजे, तो निश्चळ असला पाहिजे. चळतो तो धीर असला, निश्चळ पाहिजे ना. मनोबल ढळलंय, धारिष्ट. ज्ञान मळीन होऊ नये, आपल्या ज्ञानावरती कधी मळ लागू देऊ नका, डाग लागू देऊ नका. आणि हे विवेकाच्या आधारावरती ही स्थिती टिकवता आली पाहिजे. एखादा व्यक्ती, एखादा त्या ठिकाणी साधू असतो बघा, तो पुन्हा प्रपंचाकडे वळतो, हा वैराग्य गळून जातो आणि तो परत त्या ठिकाणी येतोय. म्हणजे काय झालंय, त्याचा विवेक मार्ग चुकलेला आहे. बरोबर आहे का? पुन्हा वळायचंच नव्हतं त्याचं. आता काय झालेलं आहे, वैराग्याची भावना गळून पडलेली आहे म्हणून तो परत प्रपंचाकडे आलेला आहे. वैराग्य आधी धारण केलं आणि परत तो प्रपंचाकडे येतोय, कारण त्याचं वैराग्य आता गळून पडलंय, धारिष्ट चळून गेलंय, ज्ञान मळीन झालंय आणि विवेकाचं बळ तर राहिलेलंच नाही. परत तो काय झाला, श्रीमतातून लोकमताकडे वळायला लागलेला आहे. बघा, करुणा कीर्तन सांडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंत तोडू नये सगुण मूर्तीचा. भगवंताच्या नामस्मरणात येणारी करुणा, ध्यानातील अंतर्मुखता आणि सगुणाविषयी म्हणजे मूर्तीविषयी असलेलं प्रेम, सगुण मूर्तीविषयी असलेलं प्रेम हे कधीच तोडू नये. हे भावनिक तंतू आहेत जे साधकाला ईश्वराशी जोडून ठेवतात. कोणी नामस्मरण करत असतं तर त्याला बघा गदगदून येतं, अगदी तो त्या ठिकाणी रडायला लागतो. ही करुणा आहे, हे टिकवली पाहिजे. हे हसण्यावर घेऊ नका. होतं नामस्मरण जर परीपासून होत असेल ना तर येतं त्या ठिकाणी ती भावना, त्या ठिकाणी तो भाव तयार होतो. ती करुणा आहे, ती टिकवली पाहिजे. तो प्रेमाचा तंतू आहे. ईश्वराशी आपल्याला जोडून ठेवणारा तो प्रेमतंतू आहे. बरोबर? तुम्ही आम्ही ईश्वराशी जोडलेलो आहोत याचं जर काय प्रतीक असेल तर तो प्रेमतंतू तुमच्या आमच्यामध्ये आहे. समर्थांनी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं बघा, सूत्र, जे सूत्र आहेत ना, हे सगळं जे सुसूत्र चाललेलं आहे तो तंतू आहे म्हणून आहे. नाहीतर सगळं विस्कळीत होणार आहे. तो तंतू तोडला की हे सगळं विस्कळीत होणार. आता पुढची ओवी काय सांगितलं बघा, पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समय धीर सांडू नये काही केलं. अंतर्मनात चिंता कधी साठवायच्या नसतात, साठवूच नये. जे कष्ट आले आहे ते स्वतःच्या साधनेसाठी आलेले आहे असं मानावं. आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर काही सुटला नाही पाहिजे. साधना चालू आहे, आपली उपासना चालू आहे. अन्न वस्त्र निवारा यांची चिंता करण्याची काही गरज नाही, कारण माझा प्रेमतंतू ईश्वराबरोबर जोडले गेलेला आहे एवढा विश्वास पाहिजे. आणि ही निस्पृहत आहे. अंतर्मनामध्ये चिंता कशाला साठवायची? जर माझा प्रेमतंतू इतका घट्ट आहे, भगवंतावरती माझा विश्वास आहे, तर चिंता काय करायची? आणि जे कष्ट आलेले आहेत ते स्वतःच्या साधनेसाठी आलेले आहेत. ते तुम्हाला आम्हाला प्रसंग दाखवून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर येतात. कुठल्या प्रसंगात कोण उभा राहतं, कसं उभं राहतं, वेळ कशी येते. मग असा कठीण प्रसंग आल्यानंतर धीर का सुटतोय? धीर सुटणं म्हणजे तो प्रेमतंतू कमकुवत होतोय. आपण अखंड ध्यानामध्ये राहू शकत नाही, निस्पृहतेमध्ये राहू शकत नाही. निस्पृहतेमध्ये राहण्याच्यासाठी चिंता धरू नका, खेद मानू नका आणि धीर सांडू नका. काही केल्या समर्थांनी सांगितलं.
बघा पुढं समर्थ अजून सांगणार आहेत आपल्याला. अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरू नये काही केल्या. कुणी आपली अवहेलना केली, अपमान केला तर राग व्हायचा नाही. निंदा केली तर दुःख वाटून घ्यायचं नाही, कष्ट वाटून घ्यायचं नाही. बरोबर. एखादा संत कीर्तन करत असताना काही श्रोते तिथं आलेले टिंगलटवाळी करत असतात, तरी तो शांतपणे त्याचं कीर्तन पूर्ण करून जातो. ही खरी निस्पृहता आहे. त्याला माहिती आहे हौसे गौसे नवसे सगळे येणार आहेत, अपमान करणारे येणारच आहेत, निंदा करणारे येणारच आहेत, तुम्हाला मुद्दाम धिक्कारणार आहेत. मग काय करायचं? अपमानिता सिनो नये, नाही सिनायचं. निखंदिता, कुणी निंदा केली कशाला दुःखी कष्टी व्हायचंच नाही. आणि कुणी धिक्कार जरी केला तरी झुरायचंय कशाला? कारण हे येणारच आहे. एवढी निस्पृहता जो कीर्तनकार त्या ठिकाणी आहे आणि तिथं आलेली लोक आहेत, त्यातली काही लोक टिंगलटवाळी करत आहेत त्या ठिकाणी, तरीही ते कीर्तन शांतपणे तो कीर्तनकार त्या ठिकाणी करत आहे. ही खरी निस्पृहता. बघा आता पुढं ही लोक कशी आहेत बघा. लोक लाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये विरक्त पुरुषे. वैराग्य पूर्ण जो पुरुष असतो तो लोक काय म्हणतील याची लाज बाळगत नाही. कुणी टोमणा मारला तरी भावना विवश होऊन खिन्न होत नाही. एखाद्या साधकाला नोकरी करत नाही, असाच फिरतो तसाच फिरतो असं म्हणून त्याची किती हेटाळणी केली, त्याला खिजवलं लाजवलं तरी तो आपल्या साधनेचा मार्ग काही सोडत नाही. आणि हे निस्पृहतेचं लक्षण आहे की शांत राहणं. बरोबर. विरक्ती आली पाहिजे ह्या लोकांपासून. ही लोक आहेतच अशी मुळात. ते लाजवतील, तुम्हाला खिजवतील, पण आपण जर विरक्ती घेतलेली आहे, आपण जर निस्पृहता स्वीकारलेली आहे, तर त्यांच्याकडे बघायचंच नाही. लोक लाजे धरू नये, कशाला लाज धरायची? लाजविता लाजू नये, खिजविता खिजू नये. आता जो आपला मार्ग आहे हा शांततेचा मार्ग आहे, शुद्ध मार्ग आहे. समर्थ सांगतायत पुढं. शुद्ध मार्ग सांडू नये, दुर्जनासी तंडू नये, संबंध पडू देऊ नये चांडाळासी. शुद्ध साधन मार्ग, भक्ती मार्ग कधी सोडू नये. दुर्जनांशी कधी भांडत बसू नये, कारण त्यामुळे आपल्या साधनेची, आपल्या निस्पृहतेची हानीच होत असते. तसेच काही अधम लोक आहेत, अधोगामी लोक आहेत, चांडाळ लोक आहेत, यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण होणार नाहीत याची काळजी प्रत्येक निस्पृहेने घेतली पाहिजे. आणि हे लक्षण आहे निस्पृहतेचं. एखाद्या साधकाला लोक त्रास देत असतील तर त्याने शांतता राखून त्यांच्याशी न वाद घालता आपल्या मार्गावरती अखंडपणे चालत राहणं हेच निस्पृहतेचं लक्षण आहे. बघा मग आता एवढी जर लोक सगळं करत असतील, ही दुर्जन लोक तंडत असतील, हे चांडाळ लोक आहेत, संबंधामध्ये पडत असतील, तर पुढं काय होणार आहे? तळीप धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये निज स्थिती आपली. मग जो वैरागी आहे, जो निस्पृह आहे, ह्या व्यक्तीने कधीही आळशी बेफिकीरपणा घेऊ नये, तळीप करू नये, म्हणजे तंतन नाही करायची, तापायचं नाही. कोणी भांडण घालण्याचा प्रयत्न केला तरी भांडायचं नाही. कोणी हिणवलं तरी हिणून जायचं नाही. कोणी उडवलं तरी उडून जायचं नाही. निजस्थिती जी आहे, आपल्या आत्मस्थितीवरती याचे परिणाम होऊच द्यायचे नाही. बरोबर. बघा समर्थ अजून सांगणार आहेत आपल्याला. हसविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये क्षणक्षणा. आपल्याला कोणी हास्य विनोद कोपरखळ्या असलं करून त्यांच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला
तरी त्यांच्यात गुंतू नये. कोणी सहजपणे बोलायला लागलं तरी आपण मात्र विचारपूर्वकच उत्तर द्यावं. आपल्याला बोलवायला लागला म्हणजे बोलता करतोय तो सहजपणे, काहीतरी विनोद करेल, हास्य करेल म्हणून, पण आपलं उत्तर हे विचारपूर्वकच असावं. कुणी कुठेही घेऊन जायला लागलं तरी क्षणात उठून त्याच्या मागे जाऊन चालविता चालू नये क्षणात. कुणीतरी कुठेतरी घेऊन चाललंय बाम मार्गाला, बैठकीला यायच्या आधी सायंकाळची वेळ आहे, जरा जाऊया तिकडं, लगेच येऊ, निघाला त्याच्या मागे. असं झालं नाही पाहिजे. बघा पुढं, एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी राहू नये, ब्रह्मन करावे. सदैव एकच प्रकारचा वेश धारण करणं आणि त्या वेशाच्या आड राहून अभिमान वाढवून घेणं, एकच साज करणं आणि त्याच्यावरतीच अडून बसणं, एकाच ठिकाणी राहून आसक्त होणं, हे काय अपेक्षित नाही. सतत भ्रमण करणं आणि परिस्थितीनुसार स्थित्यांतर करणं हा त्या निस्पृह साधकाचा धर्म आहे. एकच वेश धारण करायचा, एकच साज करायचा आणि एकाच देशी राहायचं असं झालं नाही पाहिजे. निस्पृह साधकाचा धर्म हा भ्रमण करणे, स्थित्यांतर करणे आहे. परिस्थितीनुसार स्थिती बदलली पाहिजे. म्हणजे काय, मनस्थिती, परिस्थिती आणि ठिकाणसुद्धा बदललं पाहिजे. बघा पुढे समर्थ सांगतात आपल्याला, एखादा साधक असतो ज्याला ठराविक रंगाची वस्त्र फार आवडत असतात आणि त्यामुळे त्याला वाटतं की तो इतरांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे स्पृहाच आहे ना, निस्पृह कुठं झालाय अजून तो, विरक्तरहित झालेलंच नाही, त्याच्याकडे विरक्ती आलेलीच नाही आहे. त्याच्याकडे ती आसक्ती आहे की लोक माझ्याकडे पाहत आहेत कारण मी त्या रंगाची ती कपडे घातलेली आहेत, ते वस्त्र त्या ठिकाणी मी परिधान केलेली आहेत आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटू लागणं म्हणजे स्पृहा आहे. बघा, लोक त्याच्याकडे खेचली जातात म्हणजे त्यांच्यामध्ये सलगी वाढणार आहे. समर्थ सांगतात आता, सलगी पडू देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बसू नये सर्व काळ. कोणाशी जास्तीची सलगी म्हणजे स्नेह धरू नये, कारण त्यामुळे आसक्ती निर्माण होते. मग झालं ना, स्पृहा आली म्हणजे निस्पृहता गेली. प्रतिग्रह म्हणजे काय, कोणाकडून काही देणं घेणं स्वीकारू नये, विशेषतः स्वतःच्या स्वार्थाच्या हेतूने. सार्वजनिक सभा, चर्चासत्र, लोकांची गर्दी यापासून त्यांना दूर राहावं, बसूच नाही त्यात, त्याच्यामध्ये रमूच नाही कधीच. एखादा साधू सतत लोकांमध्ये बसून त्याला स्वतःचंच कौतुक ऐकू वाटत असतं. लोकांमध्ये बसला की त्याला भेटवस्तू मिळत असतं, ही त्याची आसक्ती आहे ना, माझं कौतुक करावं, मला भेटवस्तू मिळावी. मग त्याच्या निस्पृह जीवनाला ते अपवित्र करत आहे. स्पृहा जागृत करून त्याची निस्पृहता अपवित्र होते हे समजलं पाहिजे. बघा पुढं, नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. कोणतीही बाह्य कृती, जसे अमुक अमकं जेवण, अमुक अमकं ठिकाणी जायचंय, अशी बंधनं लावू नये. म्हणजे नियम लावले ना, नेम अंगी लावू नये. ती साधनेसाठी असावीत, ही सगळी नियम ही साधनेसाठी असावीत. पण त्याचा अहंकार नाही, मला एवढं भोजन या वेळेला या ठिकाणी लागतंच, ही स्पृहा आहे. याच्यामध्ये हा जो नियम तुम्ही लावलेला आहे हा साधनेसाठी आहे का? तो दिखावा आहे, तो अहंकार आहे. आणि कोणावरतीही आत्यंतिक भरोसा, काय, कोणावरही आत्यंतिक विश्वास ठेवू नये. विशेषतः आध्यात्मिक मार्गात मी नेमस्त आहे, मी नियमित आहे, हा अभिमान किंवा अहंकार धरून चालणार नाही.
एखादा साधक रोज 108 सूर्यनमस्कार घालतो. त्यांनी काय केलंय? त्याच्या सूर्यनमस्कारापेक्षा त्याच्या संख्येवरती जास्त भर दिलाय आणि तो इतरांना दाखवू देतोय की मी काय आहे, किती शिस्तबद्ध आहे, किती नियमित आहे. ही नेमस्तपणाची स्पृह आहे. समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगते की नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकारू नये नेमस्तपणाचा. हा जो नेमस्तपणा आहे, जो शिस्तप्रियपणा आहे, नियमितपणा आहे, याचा अट्टास होत असेल, याचा अहंकार होत असेल, याचा दिखावा होत असेल, तर तो झाला नाही पाहिजे. नित्य नियम सांडू नये, अभ्यास बुडू देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केलं. बघा, आपण ठरवलेल्या आध्यात्मिक नित्यकर्म जसे ध्यान आहे, जप आहे, वाचन आहे, ते सोडू नये. ते नित्यकर्म आहे. बरोबर. नित्य नियम सांडू नये. नित्य नियम जे आहेत ते सांडू नये. कोणत्याही कारणाने आपला अभ्यास खंडित होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अभ्यास बुडू देऊ नये, अभ्यास खंडित झालाच नाही पाहिजे याची दक्षता घेता आली पाहिजे. आपण कोणत्याही व्यक्ती, गोष्टी, प्रसंगावर अवलंबून होऊ नये. पूर्णपणे कसं असावं? आत्मनिर्भर असावं. बघा, समर्थांनी अत्यंत सुंदर ओवी दिली. नित्य नियम सांडू नये. जो नियमित नियम आहे त्याला सांडू नये. अभ्यास बुडू देऊ नये. परतंत्र होऊ नये, कोणाच्या तरी अधीन जाऊ नये. आत्मनिर्भर असावं, स्वावलंबी असावं. काही केलं, पारतंत्र्यात जायचं नाही, स्वावलंबी व्हायचं. आता कोणी आपल्या घरी पाहुणे आले म्हणून आपण आपली उपासना चुकवतो. साधकाने जर ती उपासना चुकवली तर काय झालं बघा? निस्पृहता राहिली का? तो त्यांच्या अधीन झाला ना. पाहुणे आले आपल्या घरी, मग काय उपासना करायला काय प्रॉब्लेम आहे? नाही होत. नाही, त्यांच्यासमोर कसं करायचं? अरे तू त्यांच्या पारतंत्र्यात जातो का? त्यांच्या अधीन आहेस का? घर तुझं आहे, ते तुझ्याकडे आले, तू त्यांच्याकडे नाही गेला. बरोबर. समर्थ सांगतायत आता पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य. बघा पुढच्याच ओळीमध्ये, स्वतंत्रता मोडू नये, निरपेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षण. आध्यात्मिक साधकाने आपली आत्मस्वातंत्र्याची स्थिती कधीही खंडित करू नये. त्याला कुठलीही अपेक्षा म्हणजे निरपेक्षा सवय लागू नये. नकोच, अपेक्षेची सवयच लागायला नको. क्षणाक्षणाला इतरांच्या कृती, मत आणि दृष्टिकोन यांच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. एखादा संत आहे, सतत तो काय करतो? यजमान कसे बोलतात, कसे करतात यावरती आपली कृती अवलंबून ठेवतो. तर तो कसा आहे? परापेक्ष आहे, निरपेक्ष नाही आहे तो. त्यांनी निरपेक्षता तोडली. ही निरपेक्षता तोडणं जे आहे हे निस्पृहतेस बाधक आहे. बरोबर. बघा आता पुढची ओवी काय सांगितली. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. वैभव, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, याकडे आशेने किंवा लोभाने पाहू नये. उपाधी म्हणजे सामाजिक ओळख आहे, पद आहे आणि जबाबदारी आहे, त्यात सुख आहे, त्यावरती रेंगाळू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मस्वरूपात स्थिर राहणारा एकांत कधी मोडू नये याची काळजी घेतली पाहिजे. एखाद्याला संताला आपण, एखाद्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणून ओळखतो. यासाठी तो काय करतो? विशिष्ट असं आचरण करतो. का तर लोकांनी त्याला म्हणावं गुरुजी, संत म्हणावं. जी काही उपाधी त्याला मिळाली आहे त्याची ओळख टिकून राहावी याच्यासाठी तो एक विशिष्ट आचरण करतो, पण ते कृत्रिमरित्या करतो. आणि हे उपाधी सुख आहे. उपाधीमध्ये राहण्याच्यासाठी त्यानं ते केलेलं सुख आहे.
बरोबर. बघा आता समर्थ सांगतात पुढं, अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कुठेतरी होऊ नये आसक्त कदा. कोणत्याही गोष्टीबाबत असंबंधित बिंदास बेलगाम बोलणं टाळावं. लोक काय म्हणतील याची अतिचिंता करू नये. कोणत्याही गोष्टीत, व्यक्तीत, स्थळात, संकल्पनेत एकदा का आसक्ती निर्माण झाली की निस्पृहतेचा नाश नक्की आहे. कोणतीही सभा असली की तिथं सतत मला जायलाच पाहिजे अशी एक आसक्ती निर्माण झाली. काय सभा आहे ना, तिथं जायला पाहिजे, गेलं पाहिजे, मी गेल्याशिवाय सभा चालू होणार आहे का? ही जी जडलेली आसक्ती आहे ही स्पृहा आहे. बरोबर. बघा समर्थ अजून सांगतात, परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्गे सोडू नये कदाकाळी. समर्थांनी दिलेली अध्यात्माची जी मार्गावरती आपलेली परंपरा आहे, जी प्रचलित आहे, समर्थांनी आपल्याला घालून दिलेली आहे, ती का सोडावी, ती का तोडावी, हा संप्रदाय का तोडावा? उपाधी म्हणजे आध्यात्मिक मार्गातली मूल्य, तपश्चर्या, भक्ती, संयम, विवेक, ही सगळी उपाधी आहे. खरी उपाधी ही आहे बरं का. मगाची जी होती ती उपाधी वेगळी होती, ठीक आहे. ती उपाधी कसली होती? ती एक सामाजिक पद होतं, ओळख होती, जबाबदारी होती, ती सामाजिक होती. इथं जी आहे ही उपाधी आहे आध्यात्मिक मार्गातील. तपश्चर्या ही उपाधी आहे, भक्तिपंथ, संयम, म्हणजे तुम्ही कशा आहात, संयमी आहे ही उपाधी आहे, विवेकी आहे ही उपाधी आहे, जाणीवेत आहे ही उपाधी आहे. ही सगळी जी उपाधी आहे ही कधी सोडू नये. ज्ञानमार्ग म्हणजे आत्मविचार, विवेक, वैराग्य यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्ञानमार्ग सोडूच नये. एखादा साधक सुरुवातीला या भक्तिमार्गावरती, भक्तिपंथावरती होता, पण नंतर त्याने ज्ञानमार्ग कठीण आहे म्हणून फक्त तत्कालीन आणि तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी सहज मार्ग स्वीकारला आणि त्यांनी ही परंपरा तोडणं ही निस्पृहता नाही, ही स्पृहा आहे. आधी व्यवस्थित होतं, बरोबर, मार्ग चांगला होता, भक्तिमार्ग होता, भक्तिपंथ होता, पण नंतर त्याने ज्ञान मार्ग कठीण आहे असं समजून छोटासा एखादा आनंद, इंद्रिय भोग घेण्याच्यासाठी त्यांनी काय केलं, मार्ग दुसरा निवडला आणि त्यांनी ही परंपरा तोडली. समर्थ सांगतायत परंपरा तोडू नये, उपाधी मोडू नये. मग त्याला जी उपाधी त्या ठिकाणी भक्तिमार्गावरती होती ती उपाधी त्याची मोडून गेली. त्याचा ज्ञानमार्ग जो आहे तो त्याने सोडून दिला. हे कितपत उचित आहे बघा. समर्थ सांगतात आता ज्ञान झाल्यावर कर्म येतं. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदाकाळ. संसारिक जीवनात असताना जे योग्य आचरण, एक मार्ग म्हणजे कर्ममार्ग धरलेला आहे तो सोडू नये. वैराग्य म्हणजे आसक्तीविरहित वृत्ती ती ढळू देऊ नये, वैराग्य मोडू देऊ नये. जे आपण स्वीकारलेलं साधन आहे, जे भजन आहे, जी उपासना आहे, जे नामस्मरण आहे, जे ध्यान आहे, जी सेवा आहे, ती कोणत्याही कारणाने खंडू नये, खंडित होता कामा नये. जेव्हा एखादा साधक त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन करतो, कर्ममार्ग सांडतो, वैराग्य मोडून देतो, त्याची साधना, उपासना, ध्यान, सेवा खंडित करतो, तेव्हा त्याच्यात हे निस्पृहतेला काय असतं, बाधक असतं. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरू नये भलतीकडे. सतत वादविवाद, अतिवाद हे अहंकाराचं लक्षण आहे, ते टाळता आलं पाहिजे. अनित्य गोष्टी म्हणजे ज्या नश्वर आहेत, ज्या तात्पुरत्या आहेत, ज्या अस्थिर आहेत. असं काय काय आहे,
संपत्ती आहे, शरीर आहे, कीर्ती आहे, अशा गोष्टींचाच काय केलं आहे त्यांनी? आग्रह धरलेला आहे. अनित्य पोटी धरलेला आहे. हे अनित्य आहे हा देह. मी सुंदर आहे ह्याचा आग्रह. माझ्यापेक्षा सगळे हेकणे आहेत, मीच देखणा आहे. माझ्यापेक्षा सगळ्यांची संपत्ती कमी आहे, माझीच जास्त आहे. माझ्यापेक्षा सगळ्यांची कीर्ती कमी आहे, माझीच जास्त आहे. हा आग्रह आहे ना, हा अनित्य आहे आणि त्याचाच तो आग्रह धरलेला आहे. रागे भरी भरो नये भलतीकडे, आणि रागाच्या भरात भलतीकडेच भलती कृती करू नये, समर्थांनी सांगितलं. एखादा साधक इतर संप्रदायावरती टीका करतो आणि त्यांना चुकीचं ठरवत वाद घालत बसतो. आमचंच भारी, आमचंच भारी. अरे अनित्य आहे ते, बरोबर. तिथं वाद जे घालतोय, अतिवाद करू नये. कशाला करायचा आहे वाद? संपत्तीवरून, शरीरावरून, कीर्तीवरून. आमचंच भारी. आग्रह कशासाठी? मग राग येतो त्याला कुणी काही उलटं सुलटं बोललं की, आणि मग चुकीच्या कृती त्या ठिकाणी घडतात आणि मग तो भलतीकडे जातो. मोक्षाला जायचं तो तुरुंगात जातो. बघा पुढं. न मनी त्या सांगो नये, कंटाळवाने बोलो नये, बहुसाल असो नये एकस्थळी. ज्याच्या मनात आध्यात्मिक विचार जिज्ञासा नाही, त्या व्यक्तीला ज्ञान सांगायला जाऊ नये. जिथे कोणी ऐकण्यास तयार नाही, अशा ठिकाणी उपदेश करत राहणं योग्य नाही. एकाच ठिकाणी फार काळ राहणं हेही उचित नाही. ही सगळी चिन्ह आहेत आसक्तीची. ही आसक्तीची चिन्ह आहेत. मला जास्त अध्यात्मातलं कळतं, अरे पण पुढच्याला नाही ना कळत. तू ज्याला सांगायला गेला आहे त्याच्या मनामध्ये आध्यात्मिक विचार किंवा आध्यात्मिक जिज्ञासाच नाही आहे, तर त्याला कशाला सांगायला गेलास? मुळात तो ऐकण्यास तयारच नाही, तरी सतत त्याला उपदेश करत राहणं योग्य नाही. एकाच ठिकाणी फार काळ राहणं हेही काय आहे? आसक्तीचं चिन्ह आहे. एखादा वक्ता असतो बघा, वक्ता संधी मिळाली की उपदेश जिथं तिथं सुरू होतो, पण श्रोते त्याला कंटाळलेले आहेत. तो कंटाळवानं एकच परत परत सांगतोय आणि ते आम्हाला बिलकुल ऐकायचं नाही, आम्हाला नाही तुझं ऐकायचं, तरी तो सांगत राहतो. ही आसक्ती आहे प्रसिद्धीची. त्याला ती प्रसिद्धी मिळवण्याच्या करता तो तसा वागतो. बघा पुढं काय. काही उपाधी धरू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये उपाधीमध्ये. एकतर कुठलीही उपाधी, म्हणजे आपण बघितलं मगाशी, सामाजिक पद, मान, ओळख, ह्या सामाजिक भूमिका आहेत, जबाबदारी आहेत. एकतर ती घेऊ नये, आणि घेतलीच तर त्यामध्ये गुंतवू नये, आणि जर तात्पुरती धरलीच तर त्या उपाधीच्या गर्तेत अडकू नये. निस्पृह पुरुषाने सर्व उपाध्यांवरती, जर कुठली उपाधी श्रेष्ठ असेल तर ती स्वतः निस्पृहत आहे हे समजून घ्यावं. समर्थांनी काय सांगितलंय? काही उपाधी धरू नये, कुठलीच उपाधी धरू नको. केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये उपाधीमध्ये. उपाधीमध्ये सापडलाय आता, बरोबर. एखादा असतो व्यक्ती, तो मठाधिपती होतो, ते पद स्वीकारतो, पण त्याला ते पद आपलं खरं रूप वाटू लागतं आणि त्यातून त्याचा अभिमान उत्पन्न होतो, अहंकार उत्पन्न होतो, अहंभाव उत्पन्न होतो. हे निस्पृहतेची हानी करणारं घटक आहे. उपाधी अडकला ना, उपाधीच्या गर्तेत गेला तो, अभिमान अहंकार उत्पन्न झाला, रसा तळालाच जाणार. पुढं बघा. थोरपणे असो नये, महत्त्व धरून बैसो नये, काही मना इच्छू नये कोठेतरी. खरा निस्पृह साधक जो आहे तो स्वतःला थोर समजतच नाही. लोकांनी आपल्याला मान दिला तरी त्यात स्वतःचं महत्त्व मानून तो बसत नाही. कुठल्याही गोष्टीत, पदात, समाजात, कीर्तीत मला मान मिळावा अशी इच्छा तो बाळगत नाही.
कुणीतरी येतं आणि तुम्हाला सांगता तुम्ही अत्यंत महान आहात, आणि तो जागेवरच फुलतो की स्पृह उत्पन्न होते. कुणीतरी येऊन त्याला एक पिन मारली, तो फुगा आहे, फुग्यासारखं फुगलाय, तो फुलला आहे. बघा, फक्त एक टाचणी लावावी, सगळं निघून जातं. कारण ते गोड बोलणं कुठल्या तरी स्वार्थासाठी असतं. असो, पुढं बघा, साधेपण सांडू नये, सानेपण मांडू नये, बलात्कारे जोडू नये अभिमान अंगी. साधेपण म्हणजे काय आहे? आचार विचारातील प्रामाणिकता आहे. सानेपण म्हणजे नम्रता, सौम्यता. या दोन्ही गोष्टी कायम राखाव्यात. आपल्या सामर्थ्यावर, ज्ञानावर, कीर्तीवर अभिमान ठेवू नये. आपले काही विशेष आहे असं लोकांना बळजबरीने पटवून देऊ नये. बलात्कारे जोडू नये अभिमानांगी. उगाच बळच सांगायला जाऊ नको. एखादा साधक काय करतो, मी किती नेमस्त आहे याचं कौतुक करत राहतो. मी रोज अमुक अमक्या जपमाळा करतो, मी अमुक अमके एवढे उपवास करतो, मी अमुक एवढे सूर्यनमस्कार करतो. ही सगळी छुपी स्पृहा आहे, हा छुपा गर्व आहे. ही सगळी छुपी गर्वाची स्पृहा आहे. ही नित्य, हे तर साधेपण नाहीच आहे ना त्यात, आणि तो त्याचं थोर पण सांगायला लागलेला आहे. त्याच्या अंगी अभिमान आलेला आहे, आणि तो पुढच्याला एवढं सांगत आहे, बळजबरीने सांगत आहे. बळीच तो पटवून द्यायला लागलेला लोकांना की मी किती महान आहे. पुढं अजून आहे बघा, आता समर्थ सांगतात, अधिकारे विन सांगू नये, दाटून उपदेश करू नये, कानकोंडा करू नये, परमार्थ करा. मगाशी सांगितलं बलात्कारे जोडू नये अभिमानांगी, आता सांगितलं दाटून उपदेश देऊ नये. बरोबर आहे. कोणत्याही व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान सांगताना त्याला जेवढं पचतंय तेवढंच द्यायचं. ते पचतंय कायचा विचार पण करायचा. जबरदस्तीने ज्ञान देऊ नये, दाटून उपदेश करू नये. आपली शिकवण लोकांना त्रासदायक होईल, त्यांच्या कानावर भार टाकेल असं काही बोलू नये. कारण परमार्थामध्ये विनम्रता हवी. समर्थ काय सांगतात, ज्याला जितकं पचेल रुचेल तितकंच त्या ठिकाणी ते ज्ञान दिलं पाहिजे. मग ते आध्यात्मिक असो किंवा व्यावहारिक असो. बघा, एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीशिवाय कठीण उपदेश दिले, त्यांची पात्रता नाहीच आहे तेवढी, तरी एखादा मोठा उपदेश दिला तर ते सगळे विद्यार्थी त्या शिक्षकापासून दूर जातील. कारण तो उपदेश अयोग्य पद्धतीने दिला गेलेला आहे. त्यांना तो पचलाच नाही, त्यांची ती क्षमताच नाही. बरोबर. आता बघा, समर्थ सांगतात, कठीण वैराग्य सांडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणके वेशे. आपण ज्या कठोर साधनेने वैराग्याने आपले जीवन घडवले आहे ते सहजपणे सोडू नये. बरोबर. हे कठीण वैराग्य एकदा अंगीकारलं की ते सांडायचं नसतं. हे कठीण होतं, ही कठोर तपस्या होती, कठोर अशी साधनं होती. तेव्हा कुठे वैराग्य आपल्या जीवनामध्ये आलं आणि ते सहजपणे सांडून दिलं. मग कठोर अभ्यास केला, नियमित साधना केली, नंतर त्याच्यामध्ये शिथिलता का आली बरं? मात्र ही कठोरता इतरांवरती लादू नये. मी कठोर आहे, मी एवढं केलं मग तुम्हीही करा, असं नाही ना. मात्र ही कठोरता इतरांवरती लादू नये. कोणी आपल्यासारखे नाहीत म्हणून त्यांचा अपमान करू नये. एखादा साधक दररोज त्याची उपासना करतो 4 तास, पण दुसऱ्याला ते शक्यच नाही, त्यामुळे तो नाकारतो. तेव्हा हा साधक ती कठोरता त्याच्यावरती लादायला जातो. येते का लक्षात? एखादा साधक आहे, सूर्यनमस्कार करतो, रोज 108 सूर्यनमस्कार करतो, पण दुसऱ्या साधकाला तेवढं जमतच नाही. याचा अर्थ तो काय, बरोबर, त्याच्यासारखा नाही आहे म्हणून तो त्याचा अपमान करणार का? मी 108 घालतो, तू फक्त 12च घालतो. तो अपमान करत असेल तर हे चुकीचं आहे. हे निस्पृहता नाही आहे, स्पृह आहे.
गर्व आहे, ताठा आहे, अहंकार आहे. बघा, कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सांडू नये काही केलं. समर्थांनी मगाशी कठीण सांगितलं सगळं. कठीण वैराग्य, कठीण अभ्यास, कठीणता धरू नये. आताही आपल्याला समर्थ सांगतायत कठीण शब्द बोलू नये. बरोबर आहे. रागाने, उपेक्षेने, उद्धटपणे कठोर शब्द वापरू नये. कठीण आज्ञा करू नये, नाही करायची. लोकांना झिडकारण्यासाठी कठोर अशी आज्ञा द्यायची नाही. स्वतःमध्ये स्थिरता, संयम, सहनशीलता ही कठोरता ठेवली पाहिजे. निस्पृह साधक कठीण वर्तन करत नाही. तो स्वतः कठीण प्रसंगात खंबीर उभा राहतो, धीरानं उभा राहतो. कठीण धीरत्व त्याचं कधीच सांडत नाही. धीरत्व असावं, कठीण असावं. शब्द कठीण असू नयेत, आज्ञा कठीण असू नयेत. कठीण जर काही ठेवायचं असेल तर धीरत्व ठेव, खंबीर राहा. कुठलाही प्रसंग येऊ दे. कोणी साधक चुकीची सेवा करतो म्हणून त्याला जाहीरपणे कठोर बोलून अपमानित करणं हे निस्पृहतेच्या विरुद्ध आहे. बघा, आपण आसक्त होऊ नये, केल्याविण सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्यवर्गास. काही साधक कधीही मी हे केलं, मी असं केलं अशी अहंकारयुक्त भाषा वापरत नाही. त्याने काही केलं, सेवा केली, उपदेश केला तरी त्याची जाहिरात करत नाहीत. शिष्यवर्गाला वारंवार मागण्या करून त्यांच्या परीक्षा घेत नाहीत. निस्पृहतेचा अर्थ स्वतःच्या कृतीवरती आसक्त न होणे आहे. समजते? तो स्वतः आसक्त नाही आहे. त्यांनी आधी केलं मग सांगितलं. बरोबर? एक गुरु सतत शिष्यांना सांगतो की मी तुमच्यासाठी इतकं केलं, मी तुमच्यासाठी तितकं केलं, मी स्वतः इतकी साधना केली. ही स्वतःच्या कर्तृत्वाची आसक्ती आहे. स्वतःच्या कर्तृत्वाची काय आहे? स्पृहाच आहे. बघा, उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये, मुक्तपणे भरी. रागावून उर्मट भाषेत बोलू नये. इंद्रियांचा, मग किती इंद्रिय आहेत आपल्याला? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. यांचा सतत विचार वा स्मरण करत राहणे योग्य नाही. शाक्त मार्ग म्हणजे शक्तिपूजेचा भाग जो आहे, ते शक्तिपूजेचा जो मार्ग आहे याकडे आकर्षित होऊ नये. तांत्रिक मांत्रिक आकर्षित होऊ नये. स्वतः मुक्त आहे हे समजून इतरांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही करू नये. हे निस्पृहतेचं लक्षण आहे. कोणीतरी साधक मी मुक्त आहे, मला काहीही नियम लागू नाही होत असे म्हणत ते काय करतात? अतिरेकी मार्गाकडे जायला लागतात. हे चुकीचं आहे. उद्धट बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्त मार्ग भरू नये, मुक्तपणे. स्वतःला मुक्त समजायचं नाही. बघा, आहेत अशी लोक, मी अमुक अमुक आहे, मला काही नियम लागू पडत नाहीत, असं नसतं. पुढं बघा, नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये जानपणे. कधी कधी साधक काही चुकीच्या कृती करतो, पण त्यानंतर जर त्याला त्या ठिकाणी पश्चाताप झाला, पश्चाताप केला तर हे चांगलंच आहे. पण अशा कृतीमुळे नको तितका लाजिरवाना बनू नकोस. श्रीमंती प्रसिद्धी आली म्हणून गर्व करू नकोस. निस्पृहतेस हरकत आणते. ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत निस्पृहतेस हरकत आणतातच. रागात भरून काही बोलणं किंवा रागामध्ये काही करणं योग्य नाही, हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाणलं पाहिजे. जाणपणे समर्थांनी सांगितलं, क्रोधे भरी भरू नये जानपणे. रागाच्या भरात बोलणं किंवा करणं चुकीचं आहे. एखाद्या साधकाला प्रसिद्धी मिळते, पण नंतर त्याच ठिकाणी टीका केली जाते की तो रागवतो,
इथं त्यात निस्पृहतेचा काय दिसतो? अभाव दिसतो. आधी प्रसिद्धी मिळाली त्यावेळेस त्याला छान वाटलं, पण तिथंच टीका व्हायला लागली की मग मात्र राग यायला लागला त्याला. निस्पृहतेचा अभाव आहे. बघा पुढं. थोरपण चुकू नये, न्यायनीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या. जो खरा साधक आहे तो आपल्या थोरपणाचं भान ठेवून योग्य रीतीनं वागतो. सत्याने, न्यायाने, नीतीनं त्याचा मार्ग कधीही सोडत नाही. काहीही कारण असो, तो प्रमादपूर्ण म्हणजे चुकीचं असं अप्रमाण वर्तन टाळतो. एखादा साधक मी थोर आहे म्हणून मी काही केलं तरी चालतं असा विचार करतो, हे निस्पृहतेच्या विरोधात आहे. थोरपणा आहे ना, मी अत्यंत थोर आहे, मग मला न्याय, नीती, सत्य लागू नाही पडत, मग मी आता कसाही वागेन. प्रमाद येतो त्याच्याकडे, प्रमाद. त्याचं वर्तन चुकीचं असतं आणि निस्पृहतेच्या विरोधात आहे. बघा. कळल्याविन बोलू नये, अनुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. समजल्याशिवाय बोलू नये, फक्त तर्क म्हणजे अनुमान जे आहे ना त्याच्यावरून निष्कर्ष काढू नये. दुसऱ्याला काही समजून सांगताना त्याने ते न समजल्यामुळे आपल्याला दुःख व्हावं, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. निस्पृहतेत स्वतःची भावना केंद्रस्थानी नसतेच म्हणून. येते का लक्षात? एखादा साधक ग्रंथातील अर्थ समजवतो, पण ऐकणाऱ्याला न समजल्यामुळे तो स्वतः दुःखी होतो. हे ज्ञानाशी नाही तर अहंकाराशी जोडलेलं आहे. बरोबर? बघा समर्थ पुढे सांगताय. सावधपणे सांडू नये, व्यापकपणे सांडू नये, कदा सुख मानू नये निसुगपणाचे. साधकाने सावधच असलं पाहिजे. साधक सावध. साधकाने प्रत्येक क्षणी सजग सावध राहिलं पाहिजे. जे अज्ञान आहे, प्रमाद आहे, असावधपणा आहे, बेसावधपणा आहे, हे त्याच्या पतनाचं मूळ असतं. हे त्याच्या निस्पृहतेचं पतनच करतं. जर अज्ञान असेल प्रमादाने आणि तो बेसावध असेल तर त्याचं पतन निश्चित आहे. त्याचबरोबर आपलं व्यापक आणि उदार चिंतन अखंड ठेवलं पाहिजे. केवळ आपलंच सुख आणि केवळ आपल्या साधनेचा विचार हा संकुचित दृष्टिकोन आणि निसर्गानुरूप सहज घडलेल्या सुखालाही माझंच मानायचं, ही आसक्ती चुकीची. काही काही गोष्टी आपोआप घडत असतात, पण ते नाही माझ्यामुळंच झालं. एखाद्याला त्या ठिकाणी एखादं सुख मिळतं, ते माझ्यामुळंच मिळालं. हा मुळात दृष्टिकोनच चुकीचा आहे. सावधपणा सांडू नये, अखंड सावध पाहिजे. बघा, बैठकीला यायच्या आधी आम्ही बेसावध होतो, बैठकीत आल्यानंतर सावध झालो. आता ते सावधपणा का सांडावं बरं? सांडलं नाही पाहिजे. व्यापकपणा, उदारपणा का बरं सांडायचं? कदा सुख मानू नये निसुगपणाचे. बघा पुढं. एखादा साधक शांत आश्रमात स्थायिक होतो आणि तिथल्या सुखामध्ये रमायला लागतो आणि तो बेसावध होतो. सावधपणा हरवून जातो. ही निस्पृहतेला आलेली बाधा आहे. पुढची ओवी काय आहे? विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केल्या तरी टाकू नये आपणास पुढे. मनात सतत हे की ते विकल्प आहे ना, हे करू का ते करू, द्वंद्व चालू आहे ना. विचारांचं द्वंद्व आलं, विकल्प आला की तिथे निर्णय सहज होत नाही. बघा, द्वंद्व आलाय ना. जो निर्णय झालाय तो विवेकपूर्ण असावा.
स्वार्थासाठी कोणी आज्ञा केली की ती आपल्याला योग्य वाटली म्हणून ती केली तरी त्याच्याशी आसक्त होऊ नये. ती आपलीच होती असं म्हणत पुढं चिटकवू नये. बघा उदाहरण बघू. कोणी प्रभावशाली व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी विनंती करतो आणि आपण ती करतो, त्यानंतर हे माझं कार्य होतं असं म्हणतो, हे सुद्धा निस्पृहतेच्या विरोधात आहे. अरे ते होणारच होतं. एखादा मोठा व्यक्ती तुमच्याकडे विनंती करतोय, मग ते आपण केलं की आपण म्हणतोय मीच केलं ते. अरे असं नाही आहे. त्याचं काम व्हॅलिड होतं, कागदाची पूर्तता होती, त्याचं होणारच होतं. फक्त त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला विनंती केली, हा त्याचा मोठेपणा आहे. बरोबर. बघा पुढं. प्रसंगी विन बोलू नये, अन्वय विन गाऊ नये, विचार विन जाऊ नये, अविचार पंथे. प्रत्येक गोष्ट ही प्रसंगानुरूप, वेळेच्या अनुरूप, वेळेप्रमाणे असावी. प्रसंग नसताना बोलणं म्हणजे फुकटची बडबड, हे टाळलं पाहिजे. अन्वय म्हणजे अर्थ किंवा योग्य संदर्भ. त्याविना गाणं, प्रवचन करणं, कीर्तन करणं म्हणजे फक्त शब्दांची उधळण आहे. अर्थच माहीत नाही, संदर्भच माहीत नाही आणि चालू याचं म्हणजे फक्त ही बाष्कळ बडबड आहे. मगाशी आपण बघितलं, प्रसंगाच्या शिवाय बोलतोय, फुकटचं बोलतोय. अन्वयाशिवाय गातोय, अर्थच माहीत नाही आणि गायन करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, फक्त शब्दांची उधळण आहे. त्याच्या मागचा मतितार्थ, गुह्यार्थ माहीतच नाही. कुठेही जायचं असेल तर त्यामागे विचार असावा. न विचारता चाललेल्या मार्गाला अविचारपंथ असं म्हणतात. कुठं जायचंय माहीतच नाही, त्याच्या मागचा विचार काय, प्रयोजन, नियोजन काहीच नाही आणि न विचारता चाललेला आहे, तर तो जो आहे अविचारपंथ आहे, जो साधकाला निस्पृहतेसाठी मार्ग ठरतो. एक साधक कोणताही विचार न करता प्रत्येक निमंत्रणाला जातो. काहीच नाही, त्याच्या मागे विचारच नाही, गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे, जातोय. गाणं म्हणतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय. अर्थ माहीत नाही, प्रसंग माहीत नाही, चालू आहे त्याचं. ही असावध, बेसावध वृत्ती आहे. ही सुद्धा मार्ग आहे. बघा आता. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडवू देऊ नये कोणी एकासी. सत्कर्म म्हणजे परोपकार आहे, त्याचा त्याग कधीच करू नये. सत्कर्म सांडायला नाही पाहिजे, केले पाहिजे. दुसऱ्याला दुखावणं, अपमानित करणं, मानसिक वेदना देणं ही परपीडा आहे. कुणीही व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये गैरसमज, शंका, तो असा असेल, तो का तसा असेल, ही द्वंद्वाची भावना ठेवणं, हे जे द्वंद्व आहे ना, हे खूप मारक ठरतं आपल्याला. ती भावनाच मुळात तुमच्यासाठी घातक. साधकाने शिष्याला उपदेश करताना कठोर शब्द वापरले आणि त्याचा आत्मविश्वास घडला तर ही परपीडा ठरली. बरं का, समर्थाने सांगितलं परपीडा करू नको. तुला सत्कर्म करायचं होतं, ते नाही केलं. परपीडा करायला नको सांगितलं होतं, ते केलं. विकल्प म्हणजे द्वंद्वात अडकलास. प्रत्येकाबद्दल आपण काही ना काहीतरी असं मत केलेलं असतं बघा. विकल्प असतात, तसा असेल बघा, नाही असाच असेल, मला तर वाटतं असाच असेल. ही द्वंद्वाची भावना ठेवू नये. बघा पुढं सामर्थ्य सांगतात आपल्याला की नेनपणा सोडू नये, महंतपणा सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये, कीर्तने करीत. बघितलं आपण मगाशी, अन्वयार्थ माहीत नाही आणि याचे चालू आहे शब्दांची उधळण. सांगितलं इथे द्रव्यासाठी हिंडू नये, कीर्तने करीत. ते द्रव्यासाठी गेला होता ना तो, अन्वयार्थ माहीतच नाही आणि कीर्तन चालू होतं. ही ओवी काय सांगते, नेनपण सांडू नये, महंतपण सांडू नये,
द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. साधकाने मी काहीच जाणत नाही ही वृत्ती ठेवावी. म्हणजे नेनिवेत आहे. नेनपण. तुम्ही आम्ही कसे होतो? नेनिवेतच होतो. बैठकीला आलो, जाणीवेत आलो. आता एकदा मला जाणीव झाली तर परत कशाला यायचं बैठकीला? ही वृत्ती येऊ शकते, हा विचार मनात येऊ शकतो. पण जेव्हा आपण असं समजून घेईल की मी अजून काहीच जाणत नाही, तेव्हाच आपल्याला काय होणार आहे? नम्रपणा येणार आहे, संयम येणार आहे आणि आपली समर्पित वृत्ती त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. हेच नेनपण आपल्याकडं कायम राहिलं पाहिजे. महंतपणा म्हणजे संयम, नम्रपणा ही वृत्ती कधी हरवू नये. कोणत्याही भौतिक लाभासाठी साधना, भजन, कीर्तन करू नये. द्रव्यासाठी गेलाय ना तो. द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. ते केवळ काय आहे? द्रव्यासाठी आहे. कीर्तन करतोय पण त्याच्या मागे हेतू आहे. द्रव्य मिळावं, पैसा मिळावा, भौतिक लाभ मिळावा, प्रसिद्धी मिळावी. कोणीतरी एखादा संत असतो, तो प्रवचन करत करत लोकांकडून पैसे गोळा करतो, तर ती सेवा राहिलीच नाही. तो त्याचा व्यवसाय करतोय. द्रव्यासाठी करतोय ना तो, पैशासाठी करतोय. आता तो व्यवहार झालाय, व्यवसाय झालाय, सेवा राहिलीच नाही. बघा, संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चय करू नये, निर्बाहे विन धरू नये ग्रंथ हाती. साधकाने संभ्रम निर्माण करणारं बोलू नये, जे ऐकणाऱ्याच्या मनात शंका उत्पन्न करील, संशय उत्पन्न करील. तसंच खूप मोठे असं ठाम मत मांडू नये, बहुत निश्चय करू नये. हेच खरं आहे, दुसरं काहीच खरं नाही, असं म्हणणं हानिकारक ठरू शकतं. आपण जे ग्रंथ हाती घेतले त्याचा केवळ दिखावा नको, तर त्याचा आंतरिक अर्थ समजून घेतल्याशिवाय त्याचं वाचन, पठण, प्रचार, प्रसार करणं योग्य नाही. निर्वाहे विन धरू नये ग्रंथ हाती. एक साधक ग्रंथ वाचतो, पण समजून न घेता काय करतो? लोकांना वाचून दाखवतो, अर्धवट अर्थ सांगतो आणि लोकांमध्ये काय होतं? संभ्रम पसरतो. बरोबर आहे ना? संशयात्मक बोलणे नको, बहुत निश्चय करू नको. माहीत नसताना तो ग्रंथ हातात घ्यायचा आणि पुढच्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, अर्धवट माहिती द्यायची, चुकीचा प्रचार प्रसार करायचा. बघा, जानपणे पुसो नये, अहंभावे दिसो नये, सांगेन ऐसे म्हणू नये कोणी एकासे. आपण सर्व काही जाणतो असं वाटून दुसऱ्याला विचारून न घेता, मलाच सगळं कळते, ही घमेंड आहे. साधकाने अहंभाव प्रकट होईल असं वागणं, बोलणं टाळलं पाहिजे. मी सांगतोच तुला आता, असा अधिकारवाणीतील सूर म्हणजे सुद्धा गर्व आहे. सांगेन ऐसे म्हणू नये, सांगतोच तुला असे म्हणू नये, कुणालाच म्हणू नये. एखादा ज्येष्ठ साधक शिष्याला म्हणतो, तुला काय समजतं, मी सांगतोय ना. असं जेव्हा तो अधिकारवाणीनं म्हणतोय, ते सुद्धा काय आहे? अहंकाराची एक सूक्ष्म छटा आहे त्याच्यामध्ये. अजून अहंकार आहे, सूक्ष्म का होईना आहे, निस्पृहतेला बाधा आहे. ज्ञानगर्व धरू नये, सहसा छळणा करू नये, कुठे वाद घालू नये कोणी एकासी. आपण खूप ज्ञानी आहोत असा अहंकार मनात आणू नये. त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, वाक्चातुर्याच्या जोरावर खाली दाखवण्यासाठी करू नये. आणि विशेषतः कुठेही कोणासोबत वादच घालू नये. ते तोडग्याला पोचतच नसतं, उलट दोघांच्याही मनात कटुता निर्माण होत राहते. एखादी सभा असते, संमेलन असतं,
तिथं सगळीच लोक आपल्या मताशी सहमत नसतात. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. तिथं लगेच वाद घालण्याऐवजी शांततेनं आपली भूमिका मांडणं अधिक योग्य असतं. बघा, स्वार्थबुद्धी जडू नये, कारभारी पडू नये, कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी. साधकाने कोणतंही कार्य करताना त्यामागे स्वार्थबुद्धीने माझा काय फायदा होईल का असा भाव ठेवू नये. राजकीय किंवा सामाजिक व्यवहारामध्ये गुंतू नये. राजाच्या द्वारी म्हणजे जिथं सत्ता आहे तिथं जाऊन काम मिळवण्याचा प्रयत्न करू नये. हे सगळे निस्पृहतेला बाधक आहे. एखादा व्यक्ती सरकारी अनुदान मिळवण्यासाठी वारंवार अधिकाऱ्याकडे धावतो. स्पृह आहे ना, त्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, म्हणून तो तिथे जातो आणि त्याच्या मागे ती स्वार्थबुद्धी आहे, म्हणून तो कारभारी करत जातोय. तो कार्यकर्ता होऊन बसतो तिथं. सत्ता असल्यामुळं, स्वार्थ असल्यामुळं. कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षे साथी सांगू नये, परंपरा आपुली. कोणालाही मी तुमच्यावर अवलंबून आहे असा भरवसा देऊ नये. मोठ्या मोठ्या भिक्षा मागू नये. ते निस्पृहतेच्या विरुद्ध आहे. निस्पृहतेच्या विरुद्ध मोठ्या मोठ्या भिक्षा घेणं. आपल्या परंपरेचा किंवा आध्यात्मिक ओळखीचा उपयोग फक्त भिक्षा मिळावी म्हणून करू नये. भिक्षे साथी सांगू नये, परंपरा आपुली. मी अमुक परंपरेचा आहे म्हणून मला भिक्षा द्या. मी या पंथाचा आहे म्हणून मला मोठी देणगी द्या. ही स्वार्थबुद्धी आहे ना. मागशी बघितलं वरच्या 24मध्ये काय सांगितलं, स्वार्थबुद्धी जडू नये. मग हे स्वार्थासाठी तुम्ही तुमची काय सांगताय, परंपरा सांगताय. मग जड भिक्षा घेताय आणि कोणाला तर भरोसा देताय की मी या परंपरेचा आहे. करू नका असं. सोयरिकीत पडू नये, मध्यवर्ती घडू नये, प्रपंचाची जडू नये उपाधी अंगे. निस्पृह साधकाने कुणाच्या वैवाहिक नातेसंबंधाच्या सोयरिकीत गुंतू नये. लग्न जुळवायची कामं थोडक्यात. कोणत्याही वादात मध्यस्थी करू नये. मध्यस्थी खूप असते, नुसती लग्न जुळवायला नाही, भांडणं सोडवायला पण असतं. ते दुवा असतात. ह्याची माहिती त्याला, त्याची माहिती याला. म्हणजे ते मध्यवर्ती आहेत, यांना टाळलं पाहिजे. प्रपंचात गुंतणारी कोणती उपाधी अंगावरती घेऊ नये. प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी. धर्माधिकारी, अधिकारी, धर्मसंस्थापक अशा उपाध्या आहेत, ह्या अंगावर घेऊ नयेत. एका संताने आपले शिष्य एका घरच्या विवाहात सलगीने मदत करताना पाहिले आणि त्याला फटकारले, तू संसाराच्या वळचणीत पडतायस. एका संतांनी काय केलं, आपला शिष्य घरच्यांच्या विवाहात सलगीने मदत करत आहे हे पाहिलं, तर ते काय केलं, त्यांनी त्याला फटकारलं की तू आता काय लागलाय, संसाराच्या वळचणीला लागलाय, आता तू उपाधीत अडकणार. बरोबर. प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सारिसे घेऊ नये, आमंत्रणे कदा. साधकाने प्रापंचिक कार्यक्रमात, समारंभात, उत्सवात जाऊ नये. खास करून बाष्कळ म्हणजे जे आरोग्याला हानिकारक आहे, उग्र असं, जे चविष्ट आहे पण तुच्छ आहे असं अन्न खाणं टाळावं. आमंत्रण स्वीकारून कुठेही पाहुण्यासारखं जाताना तो मोहात अडकत आहे हे विसरू नये. एखादा साधक दर अमुक वारी आमंत्रणावरती त्या ठिकाणी जातोय कारण त्याच्यामध्ये ते खाण्याची स्पृह आहे, आकर्षण आहे, आणि हे काय करतंय,
त्या वारी, त्या आठवड्याच्या त्या वाराला त्याला निस्पृहतेपासून दूर नेणारी गोष्ट करतोय तो. श्राद्ध पक्ष सटी सामसे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहत बहुवसे नवस व्रते उद्यापने. बघा बरंच दिलंय. श्राद्ध आहे, सटी आहे, बारसं आहे, शांती आहे. अशा कार्यक्रमात जाणं हे निस्पृहतेच्या विरोधात आहे. त्या ठिकाणी फारसा वेळ राहणं, भोगाच्या गोष्टींमध्ये सहभागी होणं हे टाळता आलं पाहिजे. नवस, व्रत, उद्यापन हे प्रपंचातील कर्मकांड आहेत. त्यात सहभागी होणं हे साधकाच्या मार्गातले अडथळे आहेत. बघा, तेथे निस्पृहे जाऊ नये, त्यांचे अन्न खाऊ नये, येळिले वाने करू नये आपणासे. साधकाने अशा वैयक्तिक कौटुंबिक सोहळ्यामध्ये निस्पृहपणे गेले तरी ते जणू काही आपल्यासाठी काही वेगळं नाही असा आव आणणं मूर्खपणा ठरतं. तिथं मिळणाऱ्या अन्नावरती लोभ दाखवणं, माझं काही जात नाही असं म्हणत स्वतःला तिथं घेऊन जाणं हे अप्रामाणिकपणाचं ठरतं. उदाहरण बघा, एखादा निस्पृह साधू असतो, मी फक्त आशीर्वाद देतो असं सांगून तो असल्या भौतिक ऐहिक समारंभामध्ये जातो, अन्नदान घेऊन येतो. ही निस्पृहतेस न शोभणारी वृत्ती आहे. कसं काय शोभणार आहे? तिथं जाऊन मी फक्त आशीर्वाद द्यायला आलोय, मग येताना बरंच काही काही गोळा करून घेऊन येतो. बघा, लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये कोठेतरी. लग्नासारखा मोहक सोहळा जिथं जाणं, भाषणं करणं, संधी मिळेल तिथं भजन कीर्तन करणं हे निस्पृहाच्या साधनेस बाधक आहे. पोटासाठी गाणं म्हणजे सतत साधना करणं किंवा सेवा उपजीविकेसाठी करणं. पोटासाठी गाणं म्हणतो ना, मग हे पण बाधक आहे. उपजीविकेसाठी चालू आहे ना. कीर्तन उपदेश हे पैशासाठी केल्यास पवित्र हरवतं. त्यामध्ये जे आहे असलेलं पावित्र्य आहे, पैसे घेतले, मोल घेतलंय, द्रव्य घेतलंय त्याच्या बदल्यात, तर त्याच्यामध्ये असलेलं पावित्र्य हरवून जातं. ज्यांनी पैसे दिले त्याचेच गुणगान गावं लागतं ना. एक कीर्तनकार विशेष अमुक घराण्याच्या लग्नासाठी बोलवला जातो आणि तेवढ्याच कारणासाठी तो काय करतो? कीर्तनाची विक्री करतो. बरोबर? समर्थ सांगतात, आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडू नये मोलयात्रा. निस्पृह साधकाने आपली परंपरा, शुद्ध मार्ग आणि त्यातून मिळवलेली भिक्षा सोडू नये. वारंवार बदलणारे अन्न, कोणाकडे सहजपणे मिळालेले अन्न जे आहे ते त्याला खाणं शोभत नाही. मोलयात्रा म्हणजे देवदर्शन, प्रवास, सत्संगाच्या नावाखाली धनसंपादन करणे किंवा त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे हे निस्पृहतेस बाधक आहे. एखादा साधक असतो बघा, तीर्थक्षेत्री फक्त जेवणाच्या किंवा भिक्षा मिळवण्याच्या मोहाने जातो. मग त्याला निस्पृह म्हणावं का? ही वृत्ती नक्कीच निस्पृहतेची नाही आहे. आपली भिक्षा सोडू नये, वाऱ्यानं खाऊ नये, निस्पृहासी घडू नये मोलयात्रा. निस्पृह साधकाने आपली पारंपरिक शुद्ध मार्गाने मिळालेली भिक्षा सोडून द्यायची. वरवरचं चांगलं चुंगलं अन्न मिळतं ते खायचं, सहज मिळालेलं खायचं. स्वभावाच्या विरुद्ध म्हणजे स्वाभाविकतेने कोणी दिलेलं नसतं ते अन्न त्याला खाणं शोभत नाही.
कारण ते बाधक आहे. मग तो काय करतो? मोलयात्रा करतो, म्हणजे देवदर्शन, प्रवास, सत्संगाच्या नावाखाली तो पैशाचं अर्जन करतो, धनसंपादन करतो, त्याचा लाभ घेतो. हे निस्पृहतेचं लक्षण नाही. मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिल्या तरी घेऊ नये इनाम निस्पृहे. साधकांना पुण्य, उपदेश, भजन, कीर्तन अशी किती सत्कर्म केली तरी त्याचं मोल किंवा मोबदला स्वीकारू नये. निस्पृह पुरुषाने देणगी मिळेल या अपेक्षाने सेवा तर करूच नये. कुणी प्रेमाने किंवा आग्रहाने इनाम दिले तरी ते स्वीकारू नये. कोणी जर सत्संगानंतर त्या साधकाला सोन्याची अंगठी इनाम म्हणून देत असेल आणि तो जर साधक ते स्वीकारत असेल तर इथं त्याची स्पृहा स्पष्टपणे दिसून येते. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बसू नये निस्पृह पुरुष. साधकाने मठ, संस्था, केंद्र स्थापन करू नये. कुणी आदरानं तुमच्यासाठी मठ बांधला असं म्हटलं तरी तिथं स्थायिक होऊन मठपती अधिपती होऊ नये. याने साधकाची निस्पृहता नष्ट होते आणि त्याला काय लागते? सत्ता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यांची गोडी लागते. एखादा साधक मंदिरात राहतो, त्याच्या सभोवती भक्त जमतात आणि पुढे त्यांच्या नावाचा वापर करून मठ बांधतात. नंतर तोच त्या मठाचा मठपती होतो. ही सर्व प्रक्रिया निस्पृहाच्या विपरीत आहे, अगदी उलट आहे. अडकायचंच नव्हतं, अडकून बसला पद्धतशीर. निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभा राहावे भक्तिमार्गाचे. निस्पृह पुरुषाने भक्तिमार्गासाठी समाजात उपक्रम राबवावेत, लोकहितासाठी कार्य करावेत, पण ते करताना स्वतःचा प्रचार करू नये. आपण कुठेही पुढे न राहता दुसऱ्यांमार्फत ते कार्य उभा करून घ्यावे, हेच खरं आत्मत्यागाचे लक्षण आहे. एखादा संत गुप्तपणे शिष्यांमार्फत मंदिर बांधून घेतो आणि स्वतःच्या नावाचाही उल्लेख टाळतो, हेच खरं निस्पृहतेचं उदाहरण. बरोबर? एखादा माणूस त्या ठिकाणी एखादा मंदिर बांधतो, तिथं त्याचं नाव कोरून घेतो, मग हे स्पृहा आहे की निस्पृहता आहे? फरशी टाकली तर फरशीवर नाव, मंदिरात घंटा टाकली तर मंदिराच्या घंटेवरती नाव, म्हणजे जिथं जाईल तिथं माझं नाव. स्वतःचाच प्रचार, स्वतःचाच प्रसार करू नये. प्रज्ञेविन राहू नये, आळसदृष्टी आणू नये, देह असता पाहू नये वियोग उपासनेचा. निस्पृह असला तरी प्रयत्न शून्य आणि आळशी होणं योग्य नाही. अध्यात्माचा मार्ग हा सतत प्रयत्न मागत असतो. शरीर असताना, शक्ती शिल्लक असताना उपासनेपासून दूर जाणं म्हणजे नशा आहे, नशा चाललेली साधना आहे. कोणी निस्पृहतेच्या नावाखाली म्हणतं, माझं काहीच नको, मला काहीच नको, मी काही करणार नाही, मी दिवसभर झोपतो निवांत. आता ही वृत्ती निस्पृहतेच्या आळसाच्या, निस्पृहतेपेक्षा तो आळसाकडे चालला. आता निस्पृहता गेली निघून, प्रयत्न राहिले, आळस आला, देह आहे पण उपासनेचा वियोग झाला. निस्पृहता गेली, आळस आला. आता बघा समर्थ सांगतात, उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये निसंगळपणे. उपाधी म्हणजे काय आहे? खोटा अहंभाव आहे, मनाची संकल्पना आहे. मी अमुक अमका आहे, ही ओळख आहे, उपाधी.
निस्पृह व्यक्तीने ह्या उपाधीमध्ये मुळात अडकूच नये. कुठली पद, प्रतिष्ठा, कर्तव्य यांचा अहंभाव मनाशी लावून घ्यायचाच नाही. त्याचं काम काय आहे? उपासना, भजन, नामस्मरण याच मार्गाने त्याला चालायचं आहे आणि कुठल्याही कारणास्तव त्याला सोडायचं नाही. निसंगळपणा म्हणजे कोणत्याही प्रकारचा आसक्त संबंध नसणे, तो टिकवला पाहिजे. कोणी साधक अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना गुरु, उपदेशक, संस्थापक अशी उपाधी घेतो, त्यात रमतो आणि तो निस्पृहतेच्या मार्गावरून घसरून पडलेला असतो सपशेल. बघा, बहु उपाधी करू नये, उपाधीविन कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी. खूप नावं, टोपण नावं, विविध रूपं, विविध संकल्पना, विविध उपाध्या, हे सगळं काय आहे? निस्पृहतेच्या विरोधात आहे, विरुद्ध आहे. उपाधी नको म्हणत नुसता उपेक्षा भाव ठेवून कोणतेही कार्य टाळणे हे चुकीचं आहे. उपेक्षा ठेवली ना, ही चूक आहे तिथं. सगुण भक्ती म्हणजे श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम यांच्यासारख्या मूर्त स्वरूपातील भक्तीचा मार्ग कधी सोडू नये. फक्त निर्गुणाची भाषा करत राहिला आणि सगुणाला नाकारलं तर ही विभक्ती आहे, खोटी निस्पृहता म्हणतात त्याला. बरोबर? कोणी म्हणतं मी सगुण मूर्ती मानतच नाही आणि त्याला सगुण भक्तीचं काय होतो? अनादर वाटतो. बरोबर आहे, निर्गुणच आहे, पण ते निर्गुण सुद्धा सगुणामध्ये का आले आहेत हेच त्याला समजलं नाही. मग तो भक्त आता विभक्त झाला आणि त्याच्याकडे विभक्त वृत्ती आली जी खोटी आहे. बहुसाल धावू नये, बहुसाल राहू साहो नये, खूप कष्ट करू नये, असू दे खोटे. अत्यंत अनेक ठिकाणी धावपळ करायची नाही. सतत एकामागून एक कार्यक्रम सामील होणं हे निस्पृहतेस बाधक आहे. फारच सहन करणं किंवा फारच जास्त कष्ट स्वतःवरती ओढावून घेणं हेही योग्य नाही. हे सगळं आहे ना, खोट्या अहंकाराला पोचणार आहे. कोणी साधक अनेक गावांना भेट देतो, हजारो कार्यक्रम घेतो, सतत श्रम करतो, पण त्याच्या मागे हे सगळं मीच करतोय हा भाव असतो. खोटी निस्पृहता पसरवत असतो तो. बघा पुढं, बहुसाल बोलू नये, अबोलणे कामा नये, खूप अन्न खाऊ नये, उपवास खोटा. खूप बोलणे हा विकार आहे, पण मुळीच न बोलणे हा अहंकार आहे. जास्त बोललं तर तो विकार, आणि नाहीच बोललं किंवा कमी बोललं तर तो अहंकार. प्रमाणबद्ध संवाद आवश्यक आहे आपल्याला, संतुलित संवाद, सुसंवाद त्या ठिकाणी पाहिजे. तसेच खूप खाणे हा भोग आहे आणि अति उपवास करणे हे शरीराला हानिकारक आहे. या दोन्ही अतिरेकांपासून काय करायचं आहे? दूर राहायचं आहे आणि समतोल, एक समत्व साधायचं आहे, आणि हे निस्पृहतेचं लक्षण आहे. एक जण म्हणतो मी संन्यासी आहे म्हणून तो फक्त उपोषण करतो, फक्त उपवास करतो, पण त्याच्या मनात ना भरलेल्या ताटाची इच्छा मात्र खूप असते. ही खोटी निस्पृहता आहे. समर्थांनी सांगितलं ना, खूप अन्न खाऊ नये, उपवास खोटा. त्यांनी खोटा उपवास केला, पण त्याच्या मनामध्ये ना खूप अन्न खायचं, त्याला असं भरलेलं ताट त्याच्या समोर, पंचपक्वान्नाचं ताट खाण्याची त्याला इच्छा आहे. समर्थ सांगतायत पुढं, बहुसाल निजो नये, खूप निद्रा मोडू नये, खूप नेम धरू नये, बाष्कळ खोटे. अतिशय झोपणे हा तमोगुण आहे, अंधार आहे ना.
मग स्वतःवर अति कठोर नियम लावून झोपेचा पूर्ण त्याग करणे हेही असंतुलित आहे. खूप दिवसांनी खूप नियम बनवून उपासना करणे आणि मग ते अचानक मोडणे हे बाष्कळ आहे. समर्थ आपल्याला अगदी स्पष्ट सांगतात, बहुसाल निजो नये, नुसतं झोपून राहिला. नाहीतर काय केलं, खूप निद्रा मोडू नये, खूप निद्रा घ्यायला लागला. खूप नियम धरू नये, बाष्कळ खोटे. आणि मग इतके त्यांनी ते नियम करायला लागला, ते बाष्कळ आहे, ते खोटं आहे, कळतं ना, ती खोटी निस्पृहता आहे. कोणी म्हणतं मी फक्त 2 तास झोपतो, कोणी म्हणतं मी 1 दिवस पूर्ण झोपू शकतो. ही जी अतिरेकी वृत्ती आहे ना, हा जो असंतुलितपणा आहे, समर्थाने सांगितले संतुलन राहू द्या, समत्व राहू द्या, खोटी निस्पृहता दाखवायला जाऊ नका. बघा, बहुजनी असू नये, बहु अरण्य सेवू नये, बहुदेव पाळू नये, आत्महत्या खोटी. निस्पृह व्यक्ती खूप लोकात रमू नये, निस्पृह व्यक्तीने खूप लोकात रमू नये. सतत समाजात वावरत राहणे, प्रसिद्धी मिळवणे याचा आग्रह ठेवू नये. दुसरीकडे सतत अरण्यात जाणे, एकटे राहणे हे सुद्धा अतिरेक करू नये. देह पाळणे म्हणजे फक्त शरीर शुद्ध ठेवणे, योग्य आहार, योग, साधना यात इतके गुंतवून जाणे की आत्मस्मरण हरवले जाते, ही आत्महत्येसारखीच गोष्ट आहे. एखादा साधक सतत लोकांसोबत असतो, त्याला प्रसिद्धी प्रिय असते. दुसरा मात्र अरण्यात एकटाच राहतो, पण मनामध्ये अहंकार भरलेला असतो, मी फारच विरक्त आहे. दोघांचीही निस्पृहता खोटी आहे. एक जण अत्यंत लोकांमध्ये बसलेला आहे आणि एक जण अगदीच अरण्यात जाऊन बसलेला आहे. एक जण देह पाळून बसलेला आहे, म्हणजे त्याने फक्त शरीर शुद्ध ठेवणं, योग्य आहार घेणं, साधना करणं, ही आत्महत्येसारख्या गोष्टी आहेत. समर्थाने स्पष्ट सांगितलेलं आहे. अति केलंय ना की त्याची माती होते. याचं उत्तम उदाहरण आहे योबी. बघा, बहुसंग धरू नये, सत्संग सांडू नये, कर्मटपणा कामा नये, अनाचार खोटा. बहुतांशी संगत ठेवली, समाजात सतत मिसळून राहिला, मन अस्थिर होत आहे. हे मन अस्थिर करतं, पण दुसरीकडे सत्संग, संतसंग सोडू नये. कर्मठपणा म्हणजे रटाळपणा, परंपरागत वागणूक ज्यामध्ये विवेक नाही आहे, असा कर्मकांड प्रधान अभिमान जो आहे तो त्याज्य आहे. आणि अनाचार आहे म्हणजे नीतीला सोडून वागणं, तो तर नक्कीच नको आहे. बघा उदाहरण, एक जण म्हणतो मी धर्मावर चालणार आहे, मी धर्माच्या मार्गावर चालणार आहे, आणि मग तो अंधश्रद्धेत बुडतो. ती कर्मठ वृत्ती खोटी असते. दुसरा संतांचे बोलणे टाळतो आणि सामान्य लोकातच रमतो. त्याचा मार्ग चुकलेला आहे, दोघांचेही मार्ग चुकलेले आहेत. समर्थ आपल्याला समत्व सांगतायत, समतोल सांगतायत, संतुलन सांगतायत, कळायला पाहिजे. बघा पुढची ओवी, बहुलौकिक सांडू नये, लोकादेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. लौकिक म्हणजे लोकांशी संबंध, व्यवहार पूर्णपणे टाकू नये, किंवा लोकाधीन म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून वागू नये. तसंच खूप प्रेम, खूप आसक्ती ठेवू नये. यांनी मनावरती बंधनं येतात, मनाला बांधलं जातं. पण दुसरीकडे भावशून्यता आणि निष्ठुरपणा हा देखील काय आहे, योग्य नाही. एक जण म्हणतो मी कुणाशीच प्रेम करत नाही, मी विरक्त आहे, पण त्याचं मन कठोर बनतं
आणि ही निष्ठुरता निस्पृहतेची खोटी छाया आहे. पुन्हा श्रवण करा. एक आहे तो कसा आहे, ज्यांनी लोकांबरोबर संबंध तोडून टाकलेले आहेत. एक आहे त्यांनी लोक काय म्हणतील म्हणून तो करतोय. एक आहे तो अतिप्रीती ठेवतोय, अति त्या ठिकाणी तो बांधला गेलेला आहे. आणि एक आहे तो अत्यंत भावनाशून्य आहे, निष्ठुर आहे. समत्वच नाही या ठिकाणी, समतोलच नाही, संतुलनच नाही. बघा समर्थ अजून सांगतात, बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहु साधनी पडो नये, साधनी विन खोटे. सतत शंका निर्माण करू नये, बहुत संशय धरू नये. सतत संशय शंका निर्माण करणं साधनेत अडथळा ठेवतं. मुक्त मार्ग आहे हे जर आपण कोणतीही साधना न करता फक्त मी मुक्तच आहे असं मानलं तर ही चुकीचं आहे, ती चुकीची वाट आहे. खूप विविध साधनांमध्ये अडकून जाणं देखील काय करतं, गोंधळ निर्माण करतं. फक्त साधन करतोय, त्यामागे आत्मस्मरण नसेल तर ती साधना काय कामाची, ती खोटीच आहे. एक साधक दर महिन्याला वेगवेगळ्या गुरूंकडे जाऊन वेगवेगळी साधना शिकतो, आतून रिकामाच आहे तो. त्याच्याकडे साधनं खूप आहेत पण आतमध्ये काय आहे, रिकामाच आहे. ती खोटी बहु विषय भोगू नये, विषय त्याग करिता नये, देह लोभ धरू नये, बहु त्रास खोटा. सतत इंद्रियाच्या विषयांच्या भोगाचं विचार करणं हे चुकीचं आहे. बरोबर. बहु विषय भोगू नये. मग विषय त्याग करताना शरीराच्या विरुद्ध अन्याय सहन करावा लागतो. शरीर हे साधनेचं साधन आहे, बरोबर आहे ना. हे जे शरीर आहे हे आपण जी साधना करतोय त्याचं साधन आहे. त्याला योग्य तेवढी काळजी घ्यायला पाहिजे की नाही. शरीराविषयी अतिमोह, सौंदर्याची आसक्ती आणि दीर्घायुष्यासाठी प्रयत्न हा देहलोभ आहे, हाही नको. त्रास करून विरक्ती दाखवायची हे खोटं आहे. एक जण उपवास करत राहतोय आणि शरीराने खंगत चाललाय, पण आतून ना त्याला प्रचंड पंचपक्वांना अशा स्वादिष्ट अन्नाची इच्छा तो बाळगतोय. अशा प्रकारची त्रासदायक साधना खोटीच आहे किंवा काय खरं आहे त्यात, बरोबर. आता घ्या पुढं. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विन कामा नये, आत्मस्थिती बोलू नये, स्तब्धता खोटी. वेगळा विशेष अनुभव मिळावा या आशेने ध्यानधारणा किंवा साधना करू नये. अनुभव येतो तो स्वाभाविक आणि प्रयत्नांशिवाय येतो. अनुभव यायचा असेल तर तो कसा येतो. तो अनुभव आला नसेल तरी त्या वाचून साधन चालू ठेवणं आवश्यक आहे. अनुभव नाही आला म्हणून काय साधना बंद करायची का, साधना चालूच ठेवावी लागणार. अनुभव न घेता आत्मस्थितीबद्दल बोलणे हे केवळ अहंकाराचं लक्षण आहे. अनुभवच नाही तरी तो बोलतोय आणि तेही आत्मस्थितीबद्दल, हे अहंकार आहे. स्तब्धता म्हणजे काहीही न बोलणं, न हलणं, पण आतून विचार, अभिमान, स्पृहा चालूच असेल तर ते खोटं आहे. कोणी म्हणतं मला ब्रह्मानंदाचा अनुभव आला, पण त्याचं वागणं अजून पण अहंकारपूर्वक असेल तर तो अनुभव ढोंगी आहे, तो खोटा आहे, ती मिथ्या आहे. ब्रह्मानंदाचा अनुभव आला असं सांगतोय आणि अजून तुझ्याकडे अहंकार आहे, वर्तणुकीमध्ये वागण्यामध्ये अहंकार दिसून येतोय, तर नक्कीच तुला ब्रह्मानंदाचा काही अनुभव आलेला नाही आहे. आणि जे तू सांगतोय
ते ढोंग आहे. मन उरो देऊ नये, मने विन कामा नये, अलक्ष वस्तू लक्षानये, लक्षवीन खोटे. आपले मन तिथेच राहू द्यावे जिथे आपण आहोत. म्हणजे काय, साधनेच्या वेळी आपलं मन दुसरीकडे जाऊ देऊ नये. पण मनाला पूर्णपणे नाकारणं देखील योग्य नाही. साधना करताना मन हवंच आहे. अलक्ष, अलक्ष म्हणजे कसं, दृष्टीपरी नाही अशी वस्तू म्हणजे आत्मस्वरूप, बरोबर. हे समजण्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि लक्षच न ठेवता साधनेत रमल्यास ती खोटी थड. ध्यान करताना मन भटकत आहे, पण मी ध्यानात आहे असं तो म्हणतो. ही स्थिती खोटी आहे, मिथ्या आहे ते, बरोबर. मन बुद्धी अगोचर, बुद्धिविन अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणीव खोटी. परमात्मा मन व बुद्धीच्या पलीकडे आहे, पण याचा अर्थ असा नाही की बुद्धीचा उपयोगच नको. बुद्धिविन अंधकारच असतो. जाणीव ही आत्मज्ञानाची पहिली पायरी असते, ती हरवू नये. नेणीव म्हणजे अजाणतेपण, अंधश्रद्धा, ती चुकीची आहे. एखादा म्हणतो सगळं सोडून दे, काही समजून घेण्याची गरज नाही. ही वृत्ती अध्यात्माच्या मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा ठरते. कारण तुम्ही बुद्धीचा वापरच करायचं सोडून दिलं. कारण तुम्ही असं म्हणताय की परमात्मा मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. याचा अर्थ तुम्ही असा घेतलाय की तिथं बुद्धीचा उपयोगच नको. मग जाणीव कशी होणार? मग जाणीव झाली तरच आत्मज्ञान होणार आहे. मग नेणिवेतच राहाल, मग ते खोटेपणातच राहाल, बरोबर. पुढची ओवी काय आहे? ज्ञातेपण धरू नये, ज्ञाने विन कामा नये, अतर्क्य वस्तू तर्कानये, तर्के विन खोटे. मला सर्व काही कळालेलं आहे असा अहंकार, ज्ञातेपण नको, पण ज्ञानाशिवाय वागणं ही अयोग्य आहे. आत्मा, परमेश्वर यासारख्या अतर्क्य गोष्टी तर्काने समजणार नाहीत, पण तर्काला पूर्ण नाकारणं ही अंधश्रद्धा ठरते. विवेकाने, अनुभवाने, ज्ञानानेच मार्गक्रमण व्हायला पाहिजे. कोणीतरी तर्कशुद्ध चर्चा न करता फक्त भावना आणि अंधश्रद्धा यावरती जर गोष्टी सांगत असेल तर ते तर्केविन खोटी होईल. समर्थांनी सांगितलं तर्कच नाही, खोटं आहे ते. बघा आता पुढची ओवी. दृश्य स्मरण काम नये, विस्मरण पडो नये, काही चर्चा करू नये, केल्याविन न चले. इंद्रियांनी जी जी दृश्य पाहिलेली आहेत त्याचं सतत स्मरण होऊ नये. म्हणजे काय होईल? त्या इंद्रिय सुखामध्ये, इंद्रियांच्या विषयांमध्ये मन गुंतत राहू नये. पण आत्मस्मरण ही विसरू नये. काहीही चर्चेपूर्वी योग्य आचरण असावं. फक्त बोलून सांगून काम भागत नाही, कृती पाहिजे, बरोबर आहे, कृती पाहिजे. कोणीतरी सतत अध्यात्मावरती बोलतो पण स्वतः साधनाच करत नाही, कसं चालेल? अजिबात चालणार नाही. नुसती चर्चाच आहे, केलं काहीच नाही. पुढची ओवी काय? जगी भेद कामाने, वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. जगात भेदभाव, मग तो वर्ण असू द्या, तो रंग असू द्या, तो रूपावरून असू द्या, तो स्थितीवरून असू द्या, कुठल्याही आधारावरती जर भेदभाव करीत असाल, वर्णसंकर करीत असाल,
तर तो धर्म आणि संस्कृतीचा खोटा आणि अनुचित संमिश्रपणा ते करणं टाळता आलं पाहिजे. तसेच आपला धर्म, आपले साधन, आपली निस्पृहता याचा त्याग करू नये. मी मोठा आहे, मी वेगळा आहे असे म्हणत जर अभिमान वाटत असेल तर तो खोटा आहे. कोणीतरी म्हणतं मी अमुक अमक्या त्या ठिकाणी आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे. तर तो काय करतोय, अमुक अमक्या व्यवस्थेवरती आधारित असल्यामुळं तो जास्तीचा अहंकार बाळगून आहे आणि हे त्याच्या अध्यात्माच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करतं. आशाबद्धत बोलू नये, विवेकेविन चालू नये, समाधान हालू नये काही केलं. मन कशावर चालते? आशेवर. मन आशेवर आधारित बोलत राहतं आणि साधकाला खिळवून ठेवतं. हे झाल्यावर ते होईल, ते झाल्यावर ते होईल अशी आशा लावून ठेवतं. असली चर्चा करूच नये. विवेक म्हणजे सत्सद विवेक बुद्धी, त्याशिवाय वागणं चुकीचं आहे. समाधानी मन साधकासाठी आवश्यक आहे. त्याला कोणत्याही गोष्टीमुळं ते समाधान हलवू देऊ नये. एखादा साधक म्हणतो मला आता गुरु भेटलेले आहेत, आता मी साधना सुरू करेन. ही काय आहे? आशा आहे. हे झालं की ते होईल. बरोबर? ही आशाबद्धता म्हटलं जातं याला. ही निरर्थक आहे. पुढची ओवी काय? अबद्ध पोथी लिहो नये, पोथी विन कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्या विन खोटे. जे ग्रंथ शास्त्र खरे नाहीत, योग्य रीतीने रचलेले नाहीत, म्हणजे अबद्ध आहेत. समर्थांनी पहिला शब्द दिला, अबद्ध पोथी. यांची रचनाच ज्यांची जी बद्ध आहे. आता जो दासबोध आहे हा कसा आहे? गुरु शिष्यांचा संवाद आहे. योग्य पद्धतीने रचना झालेली आहे. पण काही ग्रंथ असे आहेत ज्यांची रचना योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याला समर्थांनी अबद्ध म्हटलेलं आहे. त्यांचं काय करावं? लेखन वाचन टाळावं. पण पोथी शास्त्र वाचन न करताच अध्यात्मात उतरण्याचा दावा करणं चुकीचं आहे. हे आधी समजून घ्यावं, मगच बोला. आजकाल अनेक जण स्वनिर्मित ग्रंथ लिहून स्वतःच गुरु असल्याचा दावा करतात. आहेत अशी द्वैतात माणसं आहेत. निस्पृहे वागतृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोतेयांच्या मने मानू नये विटकदा. निस्पृह व्यक्तीने आपलं वक्तृत्व सांडू नये. पण कोणी शंका विचारली तरी रागवून भांडू नये. श्रोत्यांचा तिरस्कार वाटू नये. सतत उपदेश करताना वीट येऊ नये. गुरुजन सतत शिकवत असतात, पण जर कोणी त्यांचा अपमान करत असेल तर ते रागवत नाहीत. हेच खरे निस्पृहतेचं वर्तन आहेत ना. होतं कधी कधी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते निस्पृह असलेले असल्यामुळं, गुरुजन असल्यामुळे ते शिकवत असतात आणि त्यांचा जर कोणी दुसऱ्यांनी अपमान केला शिष्यांसमोर तरी ते रागवत नाहीत. हेच त्या शिष्यांसाठी असलेलं सगळ्यात मोठा धडा आहे, बोध आहे की हे खरे निस्पृह वर्तन. बघा शेवटची ओवी आहे. हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे ओघळती, अंगी बाणे महंती अकस्मात. ही वरील सर्व निस्पृहतेची शिकवणी जर मनापासून अंगीकारली तर सर्व प्रकारचे खरे शाश्वत सुख सहज मिळेल. ते आत्मसुख, शांती, समाधान यांचे रूप असेल. ही महंती, हा मोठेपणा आपल्याला सहज अकस्मात प्रकट होईल. जो साधक वरील शिकवणीचा पाठपुरावा करतो त्याच्या जीवनात आनंद, शांतता
आणि परमात्मा अनुभव आपोआप येतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.